नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करते आणि राज्यातल्या प्रशासनामध्ये देखील अनेक महिला कार्यरत आहेत. राज्यातल्या प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांपैकीच एक महिला म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे मॅडम. आपण त्यांची प्रेरणादायी यशोगाथा ऐकूया. माझा जन्म तसा नागपूरला झालेला आहे आणि शिक्षणही बेसिक शाळा आणि कॉलेज नागपूरलाच झालेलं आहे. माझे वडील हे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये होते, म्हणजे UPSCमधनं पास होऊन इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये होते. त्यामुळे कुठेतरी बालपणापासूनच मला असं एक ओढ होती की आपणही नागरी सेवा परीक्षा ज्या आहेत त्या कधीतरी देऊया. आणि जेव्हा 10वी 12वीत चांगले मार्क्स मिळाले तर तेव्हा असं वाटलं की आपल्याला इंजिनिअरिंग नाही तर मेडिसिन ह्या कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये ॲडमिशन मिळाली तर त्यासारखं काहीच नाही. म्हणून मग जेव्हा MBBSला ॲडमिशन मिळाली तेव्हा मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरवरनं MBBS केलं आणि फायनल इयरला मी टॉपरही ठरले सर्जरीमध्ये. पण समहाऊ MBBS करत असताना मला असं वाटलं की हे क्षेत्र मी आयुष्यभर करावं असं कुठेतरी मला ते जाणवलं की नाही, आपण अजून काहीतरी दुसरं केलं पाहिजे, अजून जास्त लोकांसाठी कसं काम करता येईल. म्हणजे डॉक्टर म्हणून तर करताच येतं, पण कुठेतरी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची ओढ होती आणि म्हणून मग MBBS झाल्यानंतर मी इंटर्नशिपमध्येच नागरी सेवा मंडळाची परीक्षा दिली आणि त्यामध्ये पास झाले. आणि 1997मध्ये भारतीय राजस्व सेवा म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ह्याच्यासाठी क्वालिफाय झाले आणि जॉईन झाले. 1997मध्ये मी असिस्टंट कमिशनर म्हणून इन्कम टॅक्समध्ये जॉईन झाले आणि त्यानंतर जवळपास 15 ते 16 वर्ष मी इन्कम टॅक्समध्येच होते आणि असिस्टंट कमिशनर, जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर असा हा प्रवास वेगवेगळ्या शहरांमधनं, नागपूरमधनं, पुण्यामधनं, कोल्हापूरमधनं आणि परत नागपूरला आणि आता मुंबई असं हा प्रवास राहिला आहे. अतिशय चांगला प्रवास राहिला आहे मी म्हणेन, कारण की महिला म्हणून माझे 2 प्रायोरिटीज फार होत्या की एकतर मला करिअरही हवं होतं, चांगलं करिअर परस्यू करायचं होतं आयुष्यामध्ये, आणि दुसरं मला फॅमिली लाईफही हवं होतं. म्हणजे दोन्ही गोष्टींची सांगड आयुष्यामध्ये असावी असा कुठेतरी विचार होता. आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जी आहे ही त्या दृष्टिकोनातनं अतिशय उत्कृष्ट सर्व्हिस आहे मी असं म्हणेन, ज्याच्यामध्ये मला राजस्व सेवांमध्ये जास्तीत जास्त लॉ काय प्रकार आहे, हायकोर्टचे डिसिशन्स काय असतात, इन्कम टॅक्स ॲक्ट किती क्लिष्ट आहे तो कसा समजून घ्यायचा, सुप्रीम कोर्टचे काय डिसिशन्स आहेत आणि मग कसं आपल्याला जास्तीत जास्त गव्हर्नमेंटसाठी टॅक्सेस आणि रेव्हेन्यू कसा मिळवता येईल ह्या दृष्टिकोनातनं सतत आम्ही 15-16 वर्ष काम केलं. महिला म्हणून मला असं वाटतं की ॲज अन ऑफिसर जो माझा हा प्रवास राहिला आहे, मी नेहमी स्वतःला एक ऑफिसर समजला आहे. मी कधी फक्त महिला आहे असं कधीही स्वतःला केलेलं नाही आणि त्यामुळे जे चॅलेंजेस माझ्यासमोर येत गेले ते मी ॲज अन ऑफिसर फेस करत गेले. मी कधीही ह्या गोष्टीचा फायदा नाही घेतला की मी महिला आहे बा मी हे काम करणार नाही, मी हे ते काम करणार नाही. मला ऑफिसर म्हणून ज्या काही कर्तव्य माझ्यासमोर आहेत ते मी अतिशय चांगल्या प्रकारे कसं करता येईल ह्याच दृष्टिकोनातनं सतत काम केलं आणि त्याचं फलस्वरूप असं झालेलं की सगळ्यात टॉपच्या ज्या पोस्टिंग्स आहेत त्या नेहमी स्वतःहून सिनियर्सनी मला दिले आहेत. मला कधीही असं कोणाकडे जाऊन पोस्टिंग मागण्याचं असं कधीही वेळ आली नाही. स्वतःहून ते म्हणायचे की नाही, काम करायचं असेल आणि चांगलं काम करायचं असेल तर ह्या चांगलं काम करतात आणि नक्की ह्यांना ते पोस्ट द्यावे. त्यामुळे चांगल्या पोस्टिंग्समध्ये चांगलं काम करून चांगलं नाव कमवणं हे कुठेतरी मनामध्ये होतं आणि ते थोड्या प्रमाणात मी नक्की करू शकले. इन्कम टॅक्समध्ये 15-16 वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटलं की आपण थोडं लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. इन्कम टॅक्समध्येही लोकांचंच काम असतं पण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं असतं आणि म्हणून मग 2012मध्ये मी स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की मी डेप्युटेशनवर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करू इच्छिते आणि त्याप्रमाणे मला त्यांनी 5 वर्षाचं डेप्युटेशन स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दिलं आणि त्यामध्ये मी जवळपास 2.5-1 वर्ष ॲडिशनल ट्रायबल कमिशनर म्हणून ट्रायबल्ससाठी आदिवासी विभागात काम केलं आणि अतिशय आनंद आहे की मी तिथे फार चांगलं काम करू शकले. मुलांचे हॉस्टेल्स जे आहेत जे फार मोठ्या प्रमाणात गरज होती नागपूरमध्ये आणि विदर्भ रिजनमध्ये,
फार मोठ्या प्रमाणात आम्ही हॉस्टेल्स तिथे बांधू शकलो. तसेच मुलांचं जे स्किल डेव्हलपमेंट आहे, कौशल्य विकास आहे, त्यावरही फार मोठ्या प्रमाणात मी 2.5-3 वर्षाच्या कारकिर्दीत काम करू शकले. आणि पूर्ण कारकिर्दीत मी म्हणेन की आदिवासी विकास म्हणून जे मी जिथे काम केलं तिथे सगळ्यात जास्त समाधान मला मिळालं. कारण की मुलांच्या आयुष्यामध्ये अगदी पॉझिटिव्ह फरक आणि त्यांचं आयुष्य बदलण्याचं काम कुठेतरी मी माझ्या डोळ्यासमोर करत होते आणि म्हणून त्याचं मला फारच आनंद आणि अभिमानसुद्धा आहे. आणि ती पोस्टिंग झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून माझं पोस्टिंग झालं. आणि तिथेसुद्धा माझ्याकडे जे विषय होते त्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. जसं एज्युकेशन डिपार्टमेंट होतं किंवा सिनियर सिटिझन्सचं डिपार्टमेंट होतं, स्वच्छता विभाग होतं. त्या विभागामध्ये मुंबई महानगरपालिका मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा 147th रँक होता क्लेनलीनेसमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये मुंबईचा. आणि मग वर्षभर काम केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला 10वा क्रमांक स्वच्छ भारतमध्ये मिळाला. आणि त्याच्यासाठी मुंबईला अवॉर्डसुद्धा मिळाला, जे मी माननीय मंत्री महोदय दिल्लीमध्ये आम्हाला व्यंकय्या नायडू साहेबांनी तो अवॉर्ड दिला. तर अतिशय चांगली कारकीर्द महानगरपालिकेमध्ये सुद्धा राहिली. आणि त्यानंतर आता आयुक्त अन्न व औषध प्रशासनमध्ये मी मागच्या 1.5 वर्षांपासून कार्यरत आहे. इथे सुद्धा जास्तीत जास्त उत्कृष्ट काम कसं आपल्याला करता येईल, कसं फूड सेफ्टी हा जो ॲक्ट आहे तो लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि जास्तीत जास्त जे आपले अन्नपदार्थ आहेत ते दर्जेदार आणि चांगले कसे लोकांपर्यंत मिळतील ह्या दृष्टिकोनातून सातत्याने काम करते आहे. आणि यामध्ये आपण जवळपास 1.5 लाख लोकांचं ट्रेनिंगही आयुक्त म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये करू शकलो, ज्याच्यामध्ये आपण लोकांना सांगू शकलो की चांगलं जेवण हे कसं बनवता येईल, हायजेनिक जेवण कसं बनवता येईल, हात धुवून अगदी सिंपल गोष्टी, हात धुवून कसं आपण जेवण बनवलं पाहिजे, स्वतःचे अटायर कसं असलं पाहिजे जेवण बनवताना, कसं आपण एप्रोन घातले पाहिजे, केस कसे कव्हर केले पाहिजे, अशा अगदी छोट्या छोट्या पण फार महत्त्वाच्या गोष्टी आपण कशा केल्या पाहिजे असं आम्ही पूर्ण 1.5 लाख फूड बिझनेस ऑपरेटर्सपर्यंत पोहोचतो आहे. आणि तसंच बाकीसुद्धा स्कीम्स आपण सातत्याने फूड आणि फार्मामध्ये राबवतो आणि त्याच्यामध्ये प्रयत्न आपले सुरू आहेत. ह्या कारकिर्दीमध्ये मला आनंद ह्याचा आहे की अगदी वेगवेगळे अवॉर्ड्स मला ह्याच्यामध्ये मिळाले. मग तो दैनिक भास्कर अवॉर्ड असो किंवा रेड FM अवॉर्ड असो किंवा महाराष्ट्र शासनाचा प्रगतिशील गतिमान योजनेतला पुरस्कार असो किंवा दादासाहेब फाळके पुरस्कार ॲडमिनिस्ट्रेशनसाठी असो किंवा वाव अवॉर्ड्स असो, असे बरेचसे पुरस्कारांनी मी जे काही काम केलं आहे त्याचं फार कौतुक झालेलं आहे. ह्याचासुद्धा फार आनंदही आहे आणि अभिमानही. आणि मला वाटतं कुठेतरी त्याची जबाबदारीसुद्धा आहे की आपण पुढे हे काम असंच सुरू राहावं. ह्या दृष्टिकोनातनं अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत. नवोदित युवतींना मी हे मार्गदर्शन नक्की करेन की त्यांनी स्वतःच्या पायावर हे उभंच राहिलं पाहिजे. म्हणजे फक्त शिक्षण घेऊन एखादी चांगली गृहिणी होणे चांगलंच आहे, म्हणजे त्यात काही वाईट नाही आहे. पण गृहिणी होऊन त्यांचं काहीही घरामध्ये त्या प्रमाणात काहीही त्याचं व्हॅल्यू नसते. त्यामुळे तिने स्वतःची व्हॅल्यू जी आहे ती शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभे होऊन स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होणं मला वाटतं अतिशय आवश्यक आहे. अगदी छोट्या प्रमाणात का असेना, पैसे कमी का मिळेना, पण फायनान्शियली आपण इंडिपेंडंट असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं परिवारामध्ये आपली जी जागा असते ती फार वेगळी असते. आपलं जे म्हणणं असतं ते आपल्याला ऐकवता येतं, सांगता येतं आणि आपलं समाजामध्ये जे स्थान असतं ते फार चांगलं असतं. आणि महिला म्हणून अतिशय उत्कृष्ट काम आपण समाजासाठी करू शकतो. त्यामुळे मी हे म्हणेन की शिक्षण आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा फायनान्शियली इंडिपेंडंट असणं हे मला वाटतं नवयुवतींनी नक्की लक्षात द्यावं. पण कुठेतरी हेही लक्षात ठेवावं की आपलं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं. आपण फक्त एकटे होऊनच आज पोस्टवर आलो आणि आपण फक्त नुसते एन्जॉय करायची, मजा मारायची असं नाही, तर समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. आणि आपण जे काही कार्य करत असतो त्याच्यातनं समाजाचं कसं भलं होईल, लोकांचं कसं भलं होईल, राष्ट्र आपलं कसं उभं होईल, मला वाटतं ह्या दृष्टिकोनातनं आपण सतत प्रयत्न केलेच पाहिजे. आजच्या महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचं अतिशय उत्कृष्ट आणि उज्ज्वल भविष्य व्हावं ह्यासाठी प्रार्थना करते.